तर आज आपण इनविजिबल नेकलेस एक बनवणार आहे लक्ष्मी कॉईन्सचा वापर करून. तर हा लक्ष्मी कॉईन बनवायला आपल्याला लागणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिअर वायर. याला बीडिंग वायर असं सुद्धा म्हणतात. एक जवळून तुम्ही लुक बघा याचा. तर ही फ्लेक्सिबल तार आहे आणि ही व्यवस्थित आपल्या गळ्याभोवती व्यवस्थित शेपमध्ये बसते, त्याच्यामुळे ही यूज करतात. त्याच्यानंतर आपण इथे लक्ष्मी कॉईनचे पेंडंट्स घेतलेले आहेत. मी ग्रीन कलरमध्ये घेतलेले आहेत. यात वेगवेगळे कलर्स अवेलेबल असतात, रेड, व्हाईट, ग्रीन. तर आपण हे वापरून आज इनविजिबल नेकलेस बनवणार आहोत. त्याच्यानंतर हे मी काही ढोलकी शेपचे किंवा बोरमाळचा जो मणी असतो त्याच्या शेपसारखे हे जे मणी आहेत, तर हे मणी घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे क्रिम्प बीड्स और लॉक बीड्स म्हणू शकता तुम्ही याला. तर हे आपण लॉकिंग टेक्निकनी इनविजिबल जो नेकलेस आहे तो बनवणार आहे. तर हे मायक्रो पॉलिश आहेत फुल्ली. यामध्ये साधे सुद्धा येतात, पण ते तुम्ही जर डेली यूजसाठी वापरणार असेल तर तुम्ही हे असे मायक्रो पॉलिश लॉक बीड्स घेऊ शकता. याची क्वालिटी पण चांगली आहे. त्याच्यानंतर आपण हे 1 नंबरचे ग्रीन कलरचे मणी वापरणार आहोत, क्रिस्टल बीड्स. त्यानंतर शेवटी आपण हुकसाठी हे हुक वापरणार आहोत. हे सुद्धा मायक्रो पॉलिश आहे. याचा सुद्धा कलर लवकर जात नाही. डेली यूजसाठी तुम्ही यूज करू शकता. याच्या हुकसाठी तुम्ही लॉबस्टर हुक किंवा फिश लॉक जे असतं तर ते पण यूज करू शकता. माझ्याकडे हे अवेलेबल आहे. ही अशी साखळी असलेले हुक असतात आणि हे आपण शेवटी लावणार आहोत. त्यानंतर आपल्याला पक्कड आणि कटर लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपण एक 16 ते 17 इंच एवढी गिअर वायर कट करून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमचं मिनी मंगळसूत्राच्या एवढी लेंथ हवी असेल तर तुम्ही 18 इंच घेऊ शकता, किंवा थोडंसं वरती विजिबल दिसणारं हवं असं घ्यायचं असेल तर तुम्ही 16 इंच एवढं लेंथ कट करून घेऊ शकता. इथे मी 16 ते 17 इंच एवढी कट करून घेते साधारणपणे, ही एवढी अशी. इथे मी लॉक बीड्स आहेत ते थोडेसे सुट्टे करून साईडला घेते. हे सुद्धा चिकटलेले असतात कधी कधी, तर कटरने हे व्यवस्थित सुट्टे करून घ्यायचे. लागेल तसे आपण काढून घेणार आहोत. आता मी हे पॅक करून ठेवते तोपर्यंत. आता सगळ्यात अगोदर आपण हा जो मणी आहे तो असा इन्सर्ट करून घेणार. हा ओवल्यानंतर आपण लक्ष्मी कॉईनचं एक पेंडंट टाकूया. त्याच्यानंतर परत एक हा जो मणी आहे तो टाकूया, जो असा दिसेल. आणि याच्या साईडला आपण हे ग्रीन कलरचे जे मणी आहेत ते टाकणार आहोत. इथे मी थोडेसेच मणी काढून घेते, लागले तर आपण अजून एक्स्ट्रा घेऊ शकतो. आता मी या एंडला एक मणी टाकतेय, असं काही, आणि या दुसऱ्या साईडला एक मणी टाकतेय ग्रीन. तुम्ही गोल्डन मनी सुद्धा यामध्ये टाकू शकता. मी ग्रीन कलरचा टाकते. तुम्हाला जर गोल्डन मनी सुद्धा हवे असेल तर तुम्ही तो सुद्धा असं साईडला टाकू शकता. आता ह्या दोन्हीचं बरोबर आपण एक मध्य काढून घेणार आहोत. हे दोन्ही असं पकडून हा असा व्यवस्थित मध्य काढून घेणार आहोत आणि इकडे एक लॉक बीट टाकून घेणार आहोत. दोन्ही साईडला एक लॉक बीट टाकून घेणार. परत एकदा व्यवस्थित मध्य चेक करणार, जो असा येतो इथे. आणि आता जवळून मी तुम्हाला दाखवते. तर हे असं काही दिसतंय. आता पक्कडच्या मदतीने हा थोडासा व्यवस्थित असा पकडून, ज्या पोझिशनला हवाय त्या पोझिशनला पकडून आपण पिंच करणार आहोत, थोडं दाबणार आहोत असा पकडणे. सेम या साईडला सुद्धा व्यवस्थित पोझिशन त्याची बघून असा पिंच करून घेणार आहोत, जेणेकरून आता हे पेंडंट आपलं इथंच पॅक झालं. हे आता हलणार नाही इथून. आता सेम आपल्याला या साईडला आणि या साईडला सुद्धा करायचे आहेत. तर आता डिस्टन्स सेम होईल यासाठी आपण काय करणार आहोत, साधारण एवढा एक डिस्टन्स एवढा आपण ठेवणार आहोत. आता इथं परत एकदा मी हा जो लॉक बीड आहे तो टाकतेय. हे लॉक बीड्स एकदम राऊंड असतात, तर हे व्यवस्थित आत असे ओवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पक्कडच्या साह्याने व्यवस्थित हळूच त्याला पॅक करायचं.
आणि हा पॅक झालाय. आता परत एकदा आपण सेम प्रोसेस करून घेणार आहोत. ग्रीन कलरचा जो हा मनी आहे तो आपण यात टाकणार आहोत. त्याच्यानंतर हा जो मनी आहे गोल्डन तो, त्याच्यानंतर एक लक्ष्मी कॉईनचा पेंडंट, त्याच्यानंतर परत एकदा मनी हा, आणि शेवटी हा ग्रीन कलरचा जो मनी आहे क्रिस्टल बीड तो आपण टाकणार आहोत आणि लॉक बीड टाकणार आहोत. आणि परत एकदा व्यवस्थित हे पकडून आपल्याला ह्या पकडच्या साह्याने व्यवस्थित पोझिशनला घेऊन मग लॉक करून घ्यायचंय. बघू शकता हे व्यवस्थित लॉक झालेलं आहे. आता आपण सेम दुसऱ्या साईडला पण करून घेणार आहोत. आता डिस्टन्स कसा घ्यायचा, तर तुम्ही अशा टेक्निकने डिस्टन्स सेम घेऊ शकता. हे दोन्ही सेम बरोबरला, तर इथं आपल्याला आता दुसरा लॉक बीट टाकायचा आहे. तर व्यवस्थित परत एकदा लॉक बीट टाकून तो पकडणे असा पिंच करणार, जेणेकरून ते तिथे सिक्युअर होऊन जाईल. हे बघा डिस्टन्स सेम आहे. आता परत एकदा ग्रीन मनी ओवून घेतेय मी यामध्ये. मी जे इथं मनी घेतलेत तर तुम्ही वेगळ्या शेपचे पण मनी घेऊ शकता. जो शेप तुम्हाला हवा आहे त्या शेपचे तुम्ही मनी यामध्ये टाकू शकता. राऊंड असेल किंवा खरबुजा मनी सुद्धा यामध्ये खूप सुंदर दिसतो. तुमच्या आयडियानुसार तुम्ही यात वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या आकाराचे मनी टाकू शकता. आणि आता इथं मी व्यवस्थित असं पकडून पिंच करून घेतेय. ही काही डिझाईन आपली अशी दिसतेय. आता परत मी सेम डिस्टन्स घेऊन सेम प्रोसेस करणार आहे. व्यवस्थित पकडून जेवढी डिस्टन्स आपण इकडे ठेवलाय तेवढाच डिस्टन्स आपला इथे आला पाहिजे, जेणेकरून म्हणजे एवढा असा डिस्टन्स आपण ठेवलेला आहे. लक्ष्मी कॉईनचं पेंडंट ग्रीन कलरचा क्रिस्टल. आता हे इथे चिकटलेला आलाय, तर कटरने व्यवस्थित हा सुट्टा करून घ्यायचा अशा पद्धतीने. आणि आता आपण हा लॉक बीट टाकून घेणार आहोत. हा आपण सुंदर असा नेकलेस इनविजिबल मध्ये, जो ट्रेडिशनल सुद्धा दिसतो आणि मिनिमल सुद्धा दिसतो. आता आपण ह्याला हुक करून घेणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 16 इंच किंवा 17 इंच एवढं, किंवा तुम्हाला गळ्याला सुद्धा चोकर सारखा हवा असेल तर तुम्ही त्या लेंथने हुक करू शकता. आता मी इथे लॉक बीट टाकणार आहे. इथे एक लॉक बीट टाकायचं. थोडंसं जवळ घेते म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे लॉक बीट टाकलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या कड्यांचं जे हे हुक आहे हे मी इथे ओवून घेतेय या पद्धतीने. आता ही जी साईड आहे ही आपण ह्या लॉक बीड मध्ये टाकणार आहोत, जेणेकरून तिथे एक लूप तयार होईल अशा पद्धतीचा. आणि तो असा खेचून घेणार आहोत आणि थोडंसं ह्याला पिंच करणार आहोत इथे, म्हणजे हा पूर्ण इथे येऊन जाईल. हे बघा आता यात खूप जास्त गॅप नाही आणि कडी सुद्धा आपली व्यवस्थित हलतीये. तर मी ते हा लॉक करून घेतेय व्यवस्थित असा, जो लॉक झाला आणि मुव्हेबल आहे, हलतोय पूर्ण. ही कडी व्यवस्थित हलतीये. सेम त्याच टेक्निकने आता ही आपण जी लेंथ आहे ती व्यवस्थित दोन्ही एक समान करून घेणार आहोत अशी. आणि इथे सुद्धा एक लॉक बीट टाकणार आहोत. मिनिट. लॉक बीट पॅक करताना व्यवस्थित पॅक करायचं, जेणेकरून ते मानेला टोचणार नाही. जर तिरकं पॅक केलं तर ते मानेला टोचतं किंवा रॅश होऊ शकते किंवा खाज सुद्धा होते जास्त जर ते टोचत असेल तर. हे हुक मधून नाही काढायचं, डिरेक्टली ह्या लॉक बीड मधून आपल्याला बाहेर काढायचंय, म्हणजे तिथे लूप तयार होईल आणि आपलं जे लॉक आहे ते तिथे सिक्युअर होईल पूर्ण. थोडीशी जी तार राहते थोडीशी दाबल्यासारखी करायची, म्हणजे ती
व्यवस्थित मुव्हेबल राहते आणि त्याच्यानंतर हे आपण व्यवस्थित असं लॉक करून घेणार आहोत आणि जी एक्स्ट्राची जी तार उरतीये ती आपण कटरने अशी व्यवस्थित, ती सुद्धा व्यवस्थितच कट करायची. एक्स्ट्राची खूप राहिली तर ती टोचते. सो एकदम आपण काठोकाठ अशी कट करून घेणार आहोत. हे बघा, जेणेकरून ती पूर्ण कट झाली. आता या साईडची सुद्धा मी तुम्हाला थोडं क्लोजअपने दाखवते. तर ही सुद्धा काठोकाठ अशी कट करायची, जेणेकरून ती टोचणार नाही मानेला. आणि हे लॉक जे येते आपलं, आता ह्या कड्या ज्या असतात तर यामध्ये तुम्ही अजून ऍडिशनल कड्या पण लावू शकता जर तुम्हाला लेंथ हवी असेल जास्त तर. आता मी ही सगळ्यात पहिल्या कडीमध्ये हे जे हुक आहे ते लावले. सो मला जर लेंथ वाढवायची असेल तर ही ऑटोमॅटिकली आपल्याकडे अजून 3 ऑप्शन्स आहेत लेंथ वाढवायला. आणि हे सुंदर असं लक्ष्मी कॉइन इनविजिबल नेकलेस रेडी झालेला आहे. तुम्ही ग्रीनच्या ऐवजी ब्लॅक मनी सुद्धा टाकू शकता, म्हणजे ते मंगळसूत्र म्हणून तुम्ही यूज करू शकता. तर आजचं ट्युटोरियल तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे सोलसूत्र बाय वैष्णवी. तर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही तिकडे मला DM करा. आणि आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण हे सुंदर असं लक्ष्मी कॉइन इनविजिबल नेकलेस बघितलेला आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.